दरवर्षी नेहमीप्रमाणे वारकरी ज्या पद्धतीने पंढरपूरला जातात त्या पद्धतीने मी दरवर्षी मुलाखतीला जात होतो। माझ्या मित्रांनाही काही वाटेनसं झालं होतं, समाजालाही काही घेणं नव्हतं। त्यांना माहीत होतं आदबतं त्या अद्भुत आहे, आपटून पडेल एकदाचं। माझ्या कोणी नातेवाईकांमध्ये अधिकारी नव्हतं, लांब लांबूनपर्यंत माझे अधिकारी मित्र नव्हते। सर्व मित्रांनी किंवा काही जणांनी मला सल्ला दिला की आता थांबा, तुमच्या बॅटरीला काही बॉल लागत नाही, तुमचं रिटायर व्हायचं वय आलं। 2010, 2011 आणि 2012 या सगळ्या प्रयत्नांमध्ये ज्या अपयशी मला येत होती त्याचं कारण मला एक जाणवलं 16 मार्च 2017। आणि मला एका मित्राचा फोन आला की तुम्ही राज्यामध्ये 14वे आले आहात। नमस्कार। एका सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकरी कुटुंबातील मुलगा आपल्या शिक्षणाच्या बळावर, मेहनतीच्या बळावर साधारणपणे 4 नोकऱ्या तसेच केबीसी सारख्या एका प्लॅटफॉर्मवर जाऊन एक चांगल्या प्रकारे 12.5 लाख ही रक्कम जिंकू शकतो, ही गोष्ट मी आपणासमोर आज सादर करणार आहे। तर माझं नाव दत्तात्रय भिसे, मी सध्या सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदावर अहमदनगर वस्तू व सेवा कर भवन या ठिकाणी कार्यरत आहे। ही आहे आज माझी गोष्ट। तर माझं प्राथमिक शिक्षण हे साधारणपणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव या ठिकाणी झालं। 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर आई वडील कामानिमित्त अहमदनगर या ठिकाणी मोलमजुरी करण्यासाठी आले। मग त्यांच्याबरोबर मीही आलो आणि माझं 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूल अहमदनगर या ठिकाणी झालं। त्या काळामध्ये मी 10वीला असतानाच दुर्दैवाने वडिलांचं निधन झालं। घरी आई एकटीच कमवती, तीही मोलमजुरी करणारी। अशा परिस्थितीत आम्ही 2 भावंड, मी आणि माझा छोटा भाऊ, या दोघांची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे मी तिला सांगितलं की मी आता कष्ट करून तुला आपल्या कुटुंबाला हातभार लावतो, शिक्षणाचं राहू दे। परंतु माझ्या आईने मला सांगितलं की बाळा, शिक्षण घेतल्याशिवाय तरुणोपाय नाही, तू कितीही शिकायचं असेल तर शिक, मी कष्ट करील, काबाड कष्ट करील, घाम रक्ताचं पाणी करील, परंतु तुझ्या शिक्षणामध्ये मी व्यत्यय येऊ देणार नाही। मग अशा परिस्थितीत मी माझी स्वप्न होती इंजिनिअरिंग पूर्ण करून एक चांगलं उच्च शिक्षण घेणं। मी 11वी सायन्सला प्रवेश घेतला। 11वी 12वी सायन्स करेपर्यंत माझ्या लक्षात आलं की आता 12वी नंतर आपल्याला अभियांत्रिकी शाखेमध्ये जाण्यासाठी जी काही आर्थिक पार्श्वभूमी लागणार आहे, त्यावेळी साधारणपणे गव्हर्नमेंट कोटा या कॉलेजमध्ये जाण्यासाठी 10,000 ट्यूशन फी असायची, हॉस्टेलचे चार्जेस वगैरे इतर असायचे। मग माझ्या सगळं हे गणित मांडल्यावर लक्षात आलं की आपली आई कष्ट करून एवढे सगळे पैसे 4.5 वर्ष किंवा तो अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत नाही करू शकणार। मग काय करावं? तर मला आमच्या मामांनी एक सल्ला दिला की तू डीएड या अभ्यासक्रमास प्रवेश घे। डीएडचा अभ्यासक्रम 2 वर्षांचा आहे आणि प्रवेश फी फक्त त्यावेळेस शासकीय विद्यालयांमध्ये 90 रुपये अशी होती। ते मला परवडण्यासारखं होतं, म्हणून मी 12वी नंतर अभियांत्रिकीचा नाद सोडून, की जे माझं मूळ स्वप्न होतं ते सोडून, मी नाविलाज असतो डीएड या अभ्यासक्रमाकडे वळलो। तिथे गेल्यानंतर वसई या ठिकाणी माझा नंबर लागला। कॉलेज अत्यंत उत्तम होतं आणि मग अभ्यासक्रम तो करत असताना माझ्यामध्ये इतर गोष्टींबद्दलही रस निर्माण झाला। वर्तमानपत्र वाचन करणे आणि शिक्षक बनण्यासाठी जे विद्यार्थ्यांसमोर जावं लागतं ते सगळी तयारी मी केली। शिक्षक झालो, अभ्यासक्रम पूर्ण केला, परंतु नोकरीचं काय? त्यानंतर घरी आल्यानंतर मला एका खाजगी संस्थेमध्ये नोकरी मिळाली। तिथेही 1-1.5 वर्ष मी काम केलं। त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पुणे या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये मला दुर्गम भागामध्ये नोकरी मिळाली। तिथे नोकरीला लागल्यानंतर मला परत माझं स्वप्न खुणावं लागलं की आपण आपलं जे अभियांत्रिकीचे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकलो नाही। मग अशा वेळेस काय करता येईल? तर मला स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली। त्या स्पर्धा परीक्षांसाठी काय करावं लागेल? तर साधारण पदवी घ्यावी लागेल। मग मी पुणे विद्यापीठामधून बहिस्थ मार्गाने BA आणि MA इंग्रजी या विषयामध्ये पूर्ण केले आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांची वाट धरली। स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी शिकवत असतानाच मी माझी तयारी सुरू केली। त्यानंतर मी 2012 साली विक्रीकर निरीक्षक या गट ब च्या पदावर निवडला गेलो। त्या पदावर कार्यरत असताना मला अजूनही पुढच्या संधी खुणावत होत्या। मग मी अजून प्रयत्न करून 2013, 14, 15, 16 या 4 वर्ष प्रयत्न करून 2016च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये माझा राज्यात 14व्या क्रमांकाने सहाय्यक विक्रीकर आयुक्त या पदावर निवड झाली। विक्रीकर निरीक्षक होतानाही मला साधारणपणे 3 प्रयत्न करावे लागले। 2010, 2011 आणि 2012 या सगळ्या प्रयत्नांमध्ये या अपयशी मला येत होती। त्याचं कारण मला एक जाणवलं की मी नोकरी करून जो अभ्यास करतोय तो मला पुरेसा होत नाहीये, मी वेळ देऊ शकत नव्हतो। माझा जो व्यावसायिक जी नोकरी होती त्या नोकरीलाही मला 8 ते 9 तास द्यावे लागत होते। त्यानंतर जमेल तसा वेळ काढून मी अभ्यास करत होतो। त्याशिवाय कुठल्याही प्रकारचं मी व्यावसायिक क्लासेस किंवा मार्गदर्शन माझ्याकडे उपलब्ध नव्हतं। सेल्फ स्टडीवर मी सगळे हे तयार करत होतो। तर 2011, 10, 11 आणि 12
या 3 प्रयत्नांमध्ये मी विक्रीकर निरीक्षक झालो. तिथे गेल्यानंतरही माझं विक्रीकर निरीक्षकपदी वर्ग 2चं काम चालू असताना मला पुढचं स्वप्न खुणावत होतं. त्यानंतर 2012 साली मी प्रथमतः क्लास 1 अधिकारी पदाची राज्यसेवेची परीक्षा दिली. 2012 मध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत मी गेलो. परंतु मुलाखतीमध्ये अवघे काही 7 गुणांनी माझी त्या पदाने मला हुलकावणी दिली. विक्रीकर निरीक्षकपदी रुजू झाल्यानंतर जेव्हा मी तिथं रुजू झालो तेव्हा मला लक्षात आलं की अनेक डॉक्टर किंवा इंजिनियर्स माझ्याबरोबर वर्ग 2च्या पदी निवडले गेले होते. मनातून थोडं समाधान होतं की जे आपण इंजिनियर होऊ शकलो नाही, परंतु आता आपण शिक्षक होऊन सुद्धाही आपल्याबरोबर इंजिनियर्स आणि डॉक्टर हे वर्ग 2च्या पदावर काम करत आहेत. मग मी पाहिल्यानंतर आमच्या समोरच्या केबिनमध्ये वर्ग 1 अधिकारी बसलेले होते. ते बघून माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली की हे महाशय नेमके कोणत्या परीक्षेतून आलेत. मग मी थोडंसं आमच्या कार्यालयातील शिपायांकडे चौकशी केली असता कळलं की माझ्याच वयाचे एक अधिकारी आहेत आणि त्यांनी राज्यसेवा MPSC माध्यमातून वर्ग 1च्या पदावर ते निवडले गेले. मग म्हटलं चला करूया सुरू आपण ही तयारी, हार म्हणून नको. आता असंही आपण आता शिक्षक होतो, आता वाईट वाटोळं होण्यासारखं काही राहिलेलंच नाही. शिक्षकातून आपलं विक्रीकर निरीक्षक झालोय, आता याच्यातून होऊन काय होणार, तर वर्ग 1च होऊ शकतो आपल्याला. म्हणजे अपयश जरी आलं तरी आपण वर्ग 2 आहोतच. वर्ग 2चा अधिकारी होण्यासाठी 3 ते 4 प्रयत्न, हे सगळे अपयश आल्यामुळे लोक असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु माझ्या जीवनाकडे बघितलं तर मी या सगळ्या अपयशांचा जिनाच आत्तापर्यंत चढून आलो होतो. म्हटलं अजून एक जिना चढल्याने काय फरक पडणार आहे. शेवटी माझी आई नेहमी सांगायची, शेणातला किडा कधी शेणात राहत नसतो. शेणातला छोटा किडा सुद्धा त्या शेणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. तर आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण तर नक्कीच प्रयत्न करू शकतो. मग मी ठरवलं की आता विक्रीकर निरीक्षक तर आहोतच आपण आता वर्ग 1 अधिकारी व्हायचं. मग काय करावं लागेल, त्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याकडून थोडंसं मार्गदर्शन घेतलं आणि मग कार्यालय माझं 9:45 ते संध्याकाळी 6:15 असायचं. मग मी थोडंसं नियोजन केलं. सकाळी 5ला उठून 5 ते 9, 9:30 पर्यंत मी वाचनालयामध्ये किंवा अभ्यासिकेमध्ये तयारी करायचो आणि संध्याकाळी कार्यालय सुटल्यानंतर परत 9-10 वाजेपर्यंत अभ्यासिकेमध्ये तयारी करायचो आणि सुट्टीच्या दिवशी पूर्ण वेळ मी अभ्यास करत राहायचो. तरी 2012 साली मी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो आणि मुलाखतीला पात्र झालो. पण मुलाखतीत 7 गुण कमी पडल्यामुळे मला त्या पदाने हुलकावणी दिली. मग मी 2013ला पुन्हा एकदा गेलो. 2013ला पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, परत एकदा मुलाखत, पास झालो. परंतु त्याही मुलाखतीतून मला काही पोस्ट मिळाली नाही. आता आपण सर्वांनी 12th फेल बघितलाय की त्याच्यामध्ये सांगितलंय की हा स्पर्धा परीक्षा हा सापशिडीचा खेळ आहे. परंतु हा सापशिडीचा खेळ हा माझ्या जीवनामध्ये इतका अंगावर येत होता की पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर जर मुलाखत आपण उत्तीर्ण होऊ शकलो नाही तर आपण पुन्हा एकदा पूर्वपरीक्षेला येतो आणि या पूर्वपरीक्षेमध्ये साधारणतः 5 ते 10 लाख विद्यार्थ्यांशी आपल्याला स्पर्धा करावी लागते. मग 2013ला पुन्हा एकदा मी उभा राहिलो, परत पूर्वपरीक्षा दिली, परत पूर्वपरीक्षेतून उत्तीर्ण झालो, मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेतून काही हजारो विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून मी मुलाखतीच्या अंतिम 400 मुलांमध्ये आलो आणि 400 मुलांमधून 100 मुलं फायनली सिलेक्ट होणार होते. परंतु 2013ला दुर्दैवाने मला अपयश आलं. त्यानंतर 2014ला मी पुन्हा उभारी धरली. म्हटलं बघूया किती अपयश येतात ते तरी बघूया. 2014ला मी पूर्वपरीक्षा दिली आणि आश्चर्य, मी पहिल्याच टप्प्यावर नापास झालो होतो. म्हणजे आतापर्यंत मी 3 वेळा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचत असणारा विद्यार्थी जर पहिल्याच टप्प्यावर गळत जात असेल, सर्व मित्रांनी किंवा काही जणांनी मला सल्ला दिला की आता थांबा, तुमच्या बॅटरीला काही बॉल लागत नाही, तुमचं रिटायर व्हायचं वय आलंय. सर्व मित्रांनी सल्ला दिला की बापू थांबा, तुमच्या बॅटरीला काही बॉल लागत नाहीये, रिटायरमेंट घ्या. आता तुमच्या वयामध्ये संसाराला लोक लागलेत, तुम्ही हे खेळ किती दिवस खेळणार. ते 14चं अपयश मला जास्त सलत होतं. पहिल्याच टप्प्यावर आपण आऊट व्हावं, पहिल्याच बॉलला 0वर आऊट होण्यासारखं होतं हे. कारण की मागच्या दर 3 प्रयत्नांमध्ये आपण अंतिम टप्प्यापर्यंत जातोय आणि 14व्या प्रयत्नांमध्ये आपण पहिल्याच टप्प्यावर आऊट होतो, हे अपयश सलत होतं. हे मला स्वस्त बसू देत नव्हतं आणि पुढचा प्रयत्न मला 1 वर्षाने मिळणार होता. ते 1 वर्ष मी परत सातत्याने अभ्यास करत राहिलो. कार्यालयीन कामकाज चालू होतं, मधल्या काळात लग्नही झालं होतं, संसारही चालू होता, त्याही जबाबदाऱ्या चालू होत्या. 2015ला परत एकदा प्रयत्न सुरू केला. म्हटलं या वर्षी पोस्ट काढायचीच. परत पूर्वपरीक्षा, 5 ते 10 लाख विद्यार्थ्यांची स्पर्धा केली. सुदैवाने पूर्वपरीक्षेतून उत्तीर्ण झालो. परत मुख्य परीक्षा, काही 7 ते 8 हजार विद्यार्थ्यांची स्पर्धा केली आणि मुख्य परीक्षाही पात्र करून मी सुमारे 500 ते 600 मुलांमध्ये पुन्हा एकदा उपस्थित झालो मुलाखतीला. मला आता आयोगाच्या इमारतीमध्ये जाणं सवयीचं झालं होतं. दरवर्षी नेहमीप्रमाणे वारकरी ज्या पद्धतीने पंढरपूरला जातात त्या पद्धतीने मी दरवर्षी मुलाखतीला जात होतो. माझ्या मित्रांनाही काही वाटेनसं झालं होतं, समाजालाही काही घेणं नव्हतं. त्यांना माहीत होतं आदबतं आहे त्या अद्भुत आहे, आपटून पडेल एकदाचं. पण माझ्या मनात मात्र होतं, एकदा जिंकला, एक फटका बसला की सगळे अपयश धुवून जाणार होते. 15ला मस्त मुलाखत झाली
आता मी बाशिंग बांधून तयार होतो, निकाल कधीही येणार आणि मी जल्लोषात फटाकडे वाजवू शकणार, आपलाच विजय, गुलाल आपलाच, असं समजून मी निकालाची आतुरतेने वाट पाहत होतो. निकाल आला 6:30 वाजता. वेबसाईट क्रॅश झाली, मला लॉग इन होत नव्हतं. 4-5 तास काही मला लॉग इन होता आलं नाही. मी एका मित्राला फोन केला, त्याला सांगितलं आपल्या निकालाचं काय झालं. तोही मुलाखतीला होता. त्याने एकच वाक्य सांगितलं, त्याचं खूप मला महत्त्वाचं होतं. तो म्हटला, बापू, ज्या अर्थी आपल्याला कुणाचा फोन आला नाही त्या अर्थी आपलं झालं नसणार. तरी मन मानायला तयार नव्हतं. 12:30 वाजता ती वेबसाईट ओपन झाली. त्याच्यामध्ये आडवं तिडवं कसंही PDF मध्ये नाव सर्च केलं, नाव नव्हतं. पुन्हा एकदा अपयश होतं. 12, 13, 14, 15 लागोपाठ अपयश. तरी मन स्वस्थ बसू देत नव्हतं. 2016चा अटेम्प्ट मला अजून एका वर्षाने मिळणार होता. म्हटलं करूया अटेम्प्ट आणि 1 वर्ष परत तयारी करत राहिलो. 16ची जाहिरात आली. दुर्दैवाने, माझ्या दुर्दैवाने ती जाहिरात फक्त 69 पदांची होती. माझ्या दुर्दैवाने ती जाहिरात फक्त 69 पदांची होती. म्हणजे 2012 पासून आत्ताच्या सगळ्या प्रवासांमध्ये मला दरवर्षी साधारणपणे 200-300 पदांसाठी स्पर्धा करायला मिळायची. परंतु आता वयाच्या 33व्या वर्षी माझ्यासमोर जाहिरात आली होती 69 पदांची. खडतर आव्हान. 69 मध्येही वर्ग 1ची पदं साधारणतः 25-30 पदं होती. पूर्वपरीक्षा दिली, खूप चांगला प्रयत्न केला आणि सुदैवाने मी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेच्या काळामध्ये ती पदं वाढली. 69ची 130 झाली. पण तरी त्याच्यामध्ये क्लास 1ची पदं फक्त 50 ते 60च होती. म्हणजे मला राज्यातल्या 60 जणांमध्ये आल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मग मी मुख्य परीक्षेसाठी गेल्यानंतर मुख्य परीक्षाही चांगल्या पद्धतीने दिली. मुलाखतीला पात्र ठरलो. आता मुलाखतीचा दिवस होता. इतके सगळे अपयश. सकाळी उठलो, ते सगळे मला आठवत होते की दरवर्षी आपण जातोय, विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, त्या भक्तिभावाने आपण आयोगाच्या कार्यालयात जातोय, मुलाखत देतोय. सुदैवाने त्या दिवशी मुलाखतही चांगली झाली. अत्यंत आत्मविश्वासाने बाहेर आलो. परंतु मनामध्ये धाकधूक होती की काय होईल, कारण की 130 पदांमध्ये आपलं नंबर कितवा लागेल. निकाल लागला 16 मार्च 2017 आणि मला एका मित्राचा फोन आला की तुम्ही राज्यामध्ये 14वे आले आहात. सर्व भूतकाळ नजरेसमोर तरळून गेला. मनात अश्रू होते, डोळ्यामध्ये अश्रू होते, ते सगळे गळगळून वाहत होते. आणि माझा एक लांबचा जो अपयशाचा जिना होता, अखेर तो जिना मी पूर्ण चढून वर आलो होतो. आता हा झाला माझा प्रवास. यानंतरही मी प्रशिक्षणाला यशदामध्ये सुरू झालो. वर्ग 1 प्रशिक्षण घेऊ लागलो. नंतर अधिकारी म्हणूनही मी आता जीएसटीची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही काम करतोय. मग मला KBC सारख्या प्लॅटफॉर्मची एक संधी खुणावू लागली. त्यामध्येही मी 2, 3, 4 प्रयत्न केले आणि 2021 मध्ये मी त्या KBCच्या सर्व टप्प्यांमध्ये अगदी प्राथमिक चाचणीपासून तर अगदी हॉट सीटपर्यंत मी पोहोचू शकलो. तिथं सचिन खेडेकर सरांबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने मला माझ्या आयुष्याचा चरित्रपट उलगडून दाखवता आला. आपल्या सगळ्या तरुण स्पर्धा परीक्षा मित्रांनाही मला मार्गदर्शन करता आलं आणि तिथे एक चांगली रक्कमही 12.5 लाखांची मला जिंकता आली. आता हा सगळा माझा जो प्रवास आहे तो मित्रांनो मी तुमच्यासमोर सांगण्याचं कारण काय, तर आपले सगळे मित्र, स्पर्धा परीक्षा करणारे मित्र हे 1-2 अपयशांनी किंवा अगदीच किरकोळ अडचणींनी गळून जातात. त्यांना असं वाटतं की आयुष्यामध्ये फेअर नाही आहे, सगळीकडे भ्रष्टाचार आहे, करप्शन आहे, काही होणार नाही. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, ज्याचा व्यक्तीचा नगरसेवकही त्याला ओळखत नाही ज्या गल्लीतला, तो माणूस जर 4-4 नोकऱ्या घेतो, MPSC सारख्या माध्यमातून 2 नोकऱ्या घेतो, KBC सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन 12.5 लाख जिंकू शकतो, तर मला वाटतं हे सगळ्यांना शक्य आहे. मग या सगळ्यांमध्ये कॉमन पॉईंट्स काय आहेत, तर आपण आपल्याला इम्प्रूव्ह करत राहिलं पाहिजे. जसा रॅन्चो म्हणतो की बंदे काबिल बनो, कामयाबी झक मार के तुम्हारे पीछे आएगी. तर आपण सर्वांनी आपल्या काबिल बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दररोजचं वर्तमानपत्र वाचन असू दे, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक तुम्ही ठराविक शेड्यूलमध्ये जर अभ्यास केला, 8 ते 10 तास चांगला अभ्यास केला, व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाचा वापर टाळला. आता पुण्यामध्ये मी काही बघतो की मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात आणि अभ्यास कमी आणि इतर अवांतर चर्चा, सिंहगडावरचे ट्रेक त्यांचे सुरू असतात. या सगळ्यांना फाटा देऊन जे विद्यार्थी आजही चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात त्यांना यश नक्कीच मिळू शकेल. आता मी उत्तीर्ण झाल्यानंतर मला असं नेहमी वाटायचं की माझ्या या सगळ्या प्रवासांमध्ये मला मार्गदर्शक असं म्हणावं असं कोणी नव्हतं. माझ्या कोणीही नातेवाईकांमध्ये अधिकारी नव्हतं, लांबूनपर्यंत माझे अधिकारी मित्र नव्हते. म्हणून 2017ला जेव्हा मी पास झालो तेव्हा मी पहिलं एक पाऊल उचललं की मी फेसबुकसारख्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तरुणांना माझा नंबर मी दिलेला आहे. आणि आपला या व्हिडिओच्या माध्यमातून पण मी आपला जोक स्टॉकच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार जेव्हा कधी मला वेळ मिळेल मी शाळा कॉलेजांमध्ये जातो, 10वी 12वी किंवा सिनियर कॉलेजच्या मुलांना स्पर्धा परीक्षांची माहिती सांगतो, माझं आयुष्यपट त्यांच्यासमोर उलगडून दाखवतो आणि एक मोठा भाऊ म्हणून त्यांना मी आधार देतो आणि आश्वस्त करतो की घाबरायचं नाही, मी आहे. जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता. फक्त ती जिद्द,
ती मेहनत घेण्याची तयारी तुमची असली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षण करण्यासाठी एक विशिष्ट नियोजन जर तुम्ही केलं तर सहज उत्तीर्ण होऊ शकता. तुम्हाला जर जेव्हा कधीही अडचण येईल, या स्पर्धा परीक्षांमध्ये काही तुमची अडचण असेल तर असं कधीच विचार करू नका मी गरीब आहे किंवा मी विशिष्ट समाजाचा आहे, माझ्या समाजातून कोणीच आलं नाही, की मला शेती नाही आहे, मला काहीच नाही आहे, मी भूमिहीन शेतकऱ्याचा मुलगा आहे, असा मुलगा जर करू शकतो तर तुमच्यासाठी मी आता ज्या पदावर आहे की मी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुम्ही मला कधी फोन करा, मी तुम्हाला कायम उपलब्ध राहील आणि आयुष्यभर ही चळवळ आपण करूया. कारण एक दत्तात्रय भिसे पास होऊन हा समाज किंवा एक कुटुंब चांगलं होईल, परंतु हा समाज जर करायचा असेल तर आपल्याला गावोगावी असे विद्यार्थी आपल्याला त्यांना बल द्यावं लागेल. ह्या प्रवासामध्ये हे बल देण्यासाठी माझी कुणालाही काही मदत लागली तर जरूर कळवा. मी तुमच्यासाठी कायम उभा राहील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील, कधी कधी तुम्हाला अपयशांनी केवळ तुम्ही खचून गेला असाल तर एक माइंड कोच म्हणून मला फोन करा, निसंकोच फोन करा. मी कुठलाही मोबदला माझं हे काम चालू आहे. कारण की सुदैवाने माझे आता एक वर्ग 1ची नोकरी असल्यामुळे मी GSTचं काम करतोय, माझ्या आर्थिकदृष्ट्या मी संपन्न झालोय. परंतु असे कितीतरी अनेक दत्तात्रय भिसे असतील, ते गरिबीमुळं किंवा कुठल्याही कारणांमुळे माघार घेऊ इच्छिणार असतील तर त्यांना एकच मंत्र सांगतोय, लढ बापू, घाबरायचं नाही, लढायचं. आता माझ्या जीवनाकडे वळून बघताना जर मी म्हटलं की अगोदरचा दत्तात्रय भिसे आणि आत्ताचा दत्तात्रय भिसे, अगोदरचा दत्तात्रय भिसे हा शाळामध्ये जाताना एक स्लीपरवर किंवा तुटकी स्लीपर, चड्डी, बऱ्याच ठिकाणी फाटलेली शर्ट फाटलेला आणि फक्त एका पिशवीमध्ये, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दप्तर घेऊन शाळेत पळत जाणारा मुलगा मला दिसतो. तर आता दिसतो की एकदम व्यवस्थित गाडीमध्ये, कार्यालयामध्ये जाऊन बसणारा, मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ लोकांना, व्यापाऱ्यांना, CNला मार्गदर्शन करणारा, मोठे मोठे सेमिनार घेणारा, अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देणारा दत्तात्रय भिसे मला दिसतो. हे दोन चित्र जे दिसतात, या चित्रांमध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन आहे, जिद्द, मेहनत आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती. ती मात्र आपण सर्वांनी जोपासली पाहिजे, तरच आपल्याला काहीतरी आपल्या परिस्थितीवर मात करता येईल. आज या ठिकाणी जोश टॉक या मोठ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्लॅटफॉर्मने मला आपलं मनोगत व्यक्त करण्याची या ठिकाणी जी संधी दिली, त्या संधीबद्दल मी संपूर्ण जोश टॉक परिवारातील सर्व टीम मेंबर्स यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करायचा विचार आहे, पण कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलता नाही येत. इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की घाबरता किंवा फंबल करायला लागता. आता आपण हे सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करूया जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप सोबत. या जाणूया त्या 3 गोष्टी ज्या जोश टॉक्स ॲपला बाकी ॲप पासून वेगळं बनवतात. सर्वात प्रथम, टॉक लाईव्ह विथ रिअल पीपल फीचर, म्हणजे जिथे तुम्ही डेली रिअल लोकांसोबत इंग्लिशमध्ये लाईव्ह बोलायची प्रॅक्टिस करू शकता आणि कॉन्फिडन्स इन्क्रीज करू शकता. 2, तुम्हाला इथे ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे डेली सिस्टमॅटिक लेसन्स मिळणार, जे तुम्हाला अजून कुठेच नाही मिळू शकत. 3, कोर्स कंप्लीट झाला की आपल्याला मिळणार इंडस्ट्री रेकग्नाइज सर्टिफिकेट, ज्याला आपण एक अचीवमेंट म्हणून प्रेझेंट करू शकतो. 1 मिलियनहून जास्त लोक डेली जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲपवर कॉन्फिडेंटली बोलण्याची प्रॅक्टिस करत आहेत आणि आपल्या लाईफमध्ये पुढे चालत आहेत. तर तुम्ही पण आपली ड्रीम जॉब मिळवायची सुरुवात कराच फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंग स्किल्स सोबत. आता जॉईन करा जोश टॉक्स इंग्लिश स्पीकिंग ॲप. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.